हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आज हा ब्लॉग असणार आहे अक्षय तृतीयानिमित्त. आम्ही UK मध्ये अक्षय तृतीया कसे सेलिब्रेट करतो हे मी आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सो आज अक्षय तृतीयानिमित्त जेवणामध्ये आहे डाळ भात, त्यानंतर मग चपाती आणि मुगाची भाजी आणि मेथी आणि कोथिंबीर वडी आणि पापड आणि स्वीटमध्ये मी करणार आहे शिरा. सो आता मी हे सगळं कटिंग करून घेतलं आहे. टोमॅटो, त्यानंतर ओनियन, कोरिएंडर, ग्रीन चिली सगळे आहे. सो आता आपण ह्या सगळ्याची लगेच फटाफट फोडणी देऊया. चला तर आता फटाफट फोडणी वगैरे त्याला चालू करूया. आणि आता माझं जेवण हे सगळं रेडी झालं आहे. मी तुम्हाला एक एक दाखवते. हे इथे भात आहे, त्यानंतर ही डाळ, मला कोथिंबीर खूप आवडते, आणि ही मोड आलेल्या मुगाची भाजी आहे. फक्त मुगाची भाजी नाही आहे, बघू शकता तुम्ही. इथे आहे कोथिंबीर वडी, हे आहे प्रसादाचा शिरा, दाखवते. ही इथे आहे चपाती, त्यानंतर इथे आहे मेथीची भाजी आणि हे पापड. असं हे माझं असं जेवण रेडी आहे. ओम गणगणपताय नमः. ओम गणगणपताय नमः. ओम गणगणपताय नमः. श्री
आणि हे झाले आहे देवाच्या नैवेद्याचं ताट रेडी, तुम्ही बघू शकता. ताट छोटं असल्यामुळे पूर्ण एकदम हे आहे, पण ठीक आहे, माझ्याकडे तर एवढं छोटंसंच आहे. नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि. आणि असं घरी काहीतरी असं म्हणजे आपलं सण वगैरे असेल, जसं आज अक्षय तृतीया आहे, तर एक वेगळंच घरामध्ये माहोल होऊन जातो. कारण का सकाळी लवकर म्हणजे सकाळी उठा, त्यानंतर मग मस्त देवपूजा आणि सगळ्या गोष्टी असं करायला कधी कधी असं म्हणजे इंडियाची आठवण येते. पण आता इथे आम्ही दोघंच आहोत, तर दोघांमध्ये सेलिब्रेट करायला पण मजा येते. पण जे फॅमिलीबरोबर अजून खूप मेंबर्स असेल तर खूप अजून मजा येते वगैरे. आणि मला आठवतं आहे माझं काम असायचं म्हणजे म्हणजे कोणतं पण फेस्टिवल असू दे किंवा काही असू दे, तर सगळ्यात पहिला घरामध्ये काय लादा पुसणं आणि आजी वगैरे मस्तपैकी अंगण वगैरे सारवायची आणि मम्मी जेवण वगैरे करायची आणि मग मस्तपैकी त्यांना हेल्प वगैरे करायचं, असं माझी कामं असायची. खूप मजा यायची. आणि गावाकडे एक वेगळीच मजा असते. फेस्टिवल म्हणजे कोणता पण सण येऊ दे, पण एक वेगळीच मजा असते आणि खूप म्हणजे मी मिस करते. सो आता माझी देवपूजा वगैरे आमची सगळी हुरकली आहे, त्यानंतर जेवण पण माझं झालं आहे आणि जस्ट आता मी पाणी पिते आहे. कारण का सकाळी उठल्याबरोबर जोपर्यंत देवपूजा होत नाही तोपर्यंत तर आम्ही काय पाणी वगैरे पियत नाही. सो आता वाजले आहेत 9:30 आणि आता रिलॅक्स जरा बसलो आहे आता, आणि आता पाणी पितो आणि मग कॉफी पिऊ आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करू. आणि आज ॲक्च्युली माझ्या हजबंड वर्किंग असल्यामुळे आज मला लवकर फटाफट आवरायला लागलं, कारण का त्यांची आता 11ची ड्युटी आहे. सो आता ते 10:30ला निघणार. मग पटापट आता सगळं आता आवरलं आहे. टिफिन वगैरे मी आता पॅक केली आहे त्यांच्यासाठी आणि जस्ट बसले. आणि आता आम्ही मस्तपैकी बसून कॉफी वगैरे पिऊ आणि मग ते त्यांच्या कामाला आणि मग आम्ही आमच्या कामाला, असं आहे. आणि तुम्ही बघू शकता फक्त वाजले आहेत 10 आणि इतकं ऊन आहे ना आज, काय माहिती नाही, आज खूपच ऊन आहे. आणि सो आता पंकज पण आता ऑफिसला गेला आहे आणि त्यानंतर आता अगस्त्य पण झोपला आहे. आणि आता माझी बाकीची कामं वगैरे उरलेली आहेत ती मी सगळी पटापट आवरते. थोडं ऊन थोडं सावली असंच आहे. आणि आज संडे असल्यामुळे इथे ऑलमोस्ट लोक म्हणजे कोण असं बाहेर सहजासहजी दिसत नाही, पण आता ऊन आहे तर त्यामुळे काय लोक असं गार्डनिंग वगैरे करतात. आता ही बघा आहे म्हणजे एक लेडी आहे, सो त्या गार्डनिंग वगैरे करतात, झाडं वगैरे आहे ते कापतात, कट वगैरे करतात व्यवस्थित प्रॉपर. स्वतः मी चालली आहे माझ्या बाजूच्या शेजारीला, म्हणजे हे इंग्लंडचे जे माझे शेजारी आहेत त्यांना हे जेवण देण्यासाठी. प्रत्येक फेस्टिवलला मी त्यांना नेऊन देते, तर मी आज तिला देत आहे भात डाळ, त्यानंतर मग मेथीची भाजी, कोथिंबीर वडी, त्यानंतर मग ग्रेव्हीवाली मुगाची भाजी आणि ही चपाती. सो आता द्यायला जातीये. सो बघूया ती काय बोलते ती. Hi. This is for you. Yeah. Also today is festival. Oh, Yes, right. so that's So what's right? So what's in there? rice, dal, and sabji, What's this? and chapati. Oh, lovely. Yes. Thank you so much. Welcome. मी सुजीला आता जेवण देऊन आली आहे. सो मला ती बोलली आहे करून मी नक्कीच तुला सांगेन की जेवण कसं झालंय वगैरे, नक्कीच फीडबॅक वगैरे देईन. आणि खरंच तर आजचा फेस्टिवल आम्ही असा सेलिब्रेट केला UK मध्ये. तुम्ही अक्षय तृतीया कसं सेलिब्रेट करता ते मला प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.